नमस्कार मित्रांनो, मयुदिका रेसिपीच्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण आजपासून परिसरातील निवडक प्रसिद्ध अशा रेसिपीची ठिकाणं तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। आशा करतो तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील। मित्रांनो, आज आपण खऱ्याखुऱ्या भरीत सेंटरवरील भरताच्या चवीचं रहस्य जाणून घेणार आहोत आणि त्याची रेसिपी आपण पूर्णपणे रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चोपडा शहरामधील अत्यंत मेहनती असं चौधरी दाम्पत्य यांच्या आई कानुश्री भरीत सेंटरवरती आपण आज आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि भरताची वांगी अशी त्यांनी सजवून ठेवलेली आहेत दुकानामध्ये। भरीत सेंटरमध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं काम म्हणजे वांगे भाजणं। इथे वांगे भाजण्यासाठी भरत भाऊंनी लाकडी एक भट्टी तयार केलेली आहे, लाकडापासून चालणारी। त्या भट्टीवरती त्यांनी आपण बघू शकतात एक जाळीचा एक पत्रा ठेवलेला आहे आणि त्यावरती स्वच्छ केलेले हिरवेगार असे कापसासारखे वांगे ठेवले जात आहेत। भरत भाऊंच्या या भरीत सेंटरवरती साधारणपणे नांदेड, साळवा, बामणोद अशा ठिकाणावरून प्रसिद्ध असे भरताची वांगे मागवले जातात। वांग्यांना आता भट्टीवरती भाजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्यावरती तेल लावलं जात आहे। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर भरीत पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। मला तर वाटतं भरीत हे सर्वांच्या म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे। वांगे मस्त खरपूस भाजले जात आहेत। काही काही वांग्यांना तेल सुटताना सुद्धा दिसत आहे, तुम्ही बघू शकता। भरतामध्ये लागणाऱ्या इतर गोष्टींपैकी कांद्याची पात ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। एका बाजूला वांगे भाजले जात असताना भरताची तयारी चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला वांगे रचले जात आहेत। इथे भरत भाऊंनी वांगे विक्रीला सुद्धा ठेवलेले आहेत। आता भट्टीवरून गरम गरम भाजून आलेले वांगे इथे साफ केले जात आहेत। वरती जळून गेलेली स्किन काढली जाते। आता आपण बघत आहोत भट्टीवरती भाजून घेतलेले वांगे आता साल काढून स्वच्छ केले जात आहेत। भरतासाठी लागणारं वांगं हे भरीत बनवताना अख्खं भाजावं लागतं। त्यामुळे काही वेळा भरताच्या वांग्यांमध्ये कीड म्हणा किंवा काही खराब असू शकतो, ते अशा पद्धतीने ते सेंटरवरती चेक केलं जातं आणि स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेतली जाते। प्रत्येक वांगं इथं काळजीपूर्वक आतमधून चेक करून घेतलं जातं। भाजलेल्या वांग्यांमधून निघालेलं तेलही तुम्हाला दिसत असेल। आता आपण ज्या भट्टीवरती वांगे भाजून घेतले त्याच भट्टीवरती कढई ठेवली गेलेली आहे। त्यामध्ये तेल टाकून भले मोठे शेंगदाणे घातले गेले आहेत। तसेच भरपूर सारे खोबऱ्याचे कापही घातले गेले आहेत। त्याला तेलामध्ये फ्राय करतायत। आता हिरवी मिरची आणि त्याचा ठेचा आणि सोबत काही सिक्रेट मसाले त्यांनी ॲड केलेले आहेत। स्वच्छ करून बारीक चिरलेल्या कांद्याची पात घातली गेली। छान हिरवगार मेथीची पानं घातली गेली आहेत। त्यासोबत बारीक चिरलेली हिरवागार कोथिंबीर सुद्धा घातला आहे। हे सगळं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं जात आहे।
आता या संपूर्ण मजेदार फोडणीमध्ये भाजून तयार केलेले वांगे घातलेले आहेत. ते वांगे थोडे मॅश करून टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलं जातं आहे. आणि आता या सर्व जिन्नस एकजीव करणं म्हणजेच भरीत. वाह, काय जबरदस्त टेम्पटिंग भरीत दिसते. बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटलंय. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. भरत भाऊंच्या भरीत सेंटरला नक्की भेट द्या आणि अस्सल खानदेशी भरताची मजा घ्या.